अखेर तुझं सरप्राईज मिळालं. पण ते देताना मला जे काही सरप्राइजेस मिळत होते त्याचं काय? आता म्हण, आयुष्यात जर सरप्राईजेस असतील तर जगण्यात मजा येते. पण चला, आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. हो, पण सगळ्यांच्या नकळत, सगळ्यांपासून लपून. चहा घेऊया. हो. तू थांब इथे. तो कटिंग नोट. क्यू हा, अगं सावकाश. अरे दादा चटकाच तर लागलाय. गरम आहे तर थोडं थांबायचं ना. जय, अरे तू माझा चहा आहे. तरीच म्हटलं गोडवा आलाय चहात. जय, अरे ती फक्त चहाच काय, गेल्या वर्षभरात आपण किती गोष्टी शेअर केल्या. सुख दुःख. यालाच तर संसार म्हणतात. एका वर्षाचा आपला सक्सेसफुल संसार. थँक्यू. कशाबद्दल? ह्या एका वर्षाबद्दल. अरे ती या वर्षभरात तू एकदाही कुठलीही तक्रार केली नाहीस. कारण तू मला तशी संधीच दिली नाहीस. काहीही मागितलं नाहीस, हट्ट धरला नाहीस. कारण मी न मागता सुद्धा तू मला बरंच काही दिलंस. कायम माझ्या सोबत राहिलीस. कारण माझ्यापेक्षाही तुझ्यावर माझा जास्त विश्वास आहे. जे आपलं नुकतंच लग्न झालं होतं ना, तेव्हाचे दिवस आठवले. आज बघता बघता आपल्या लग्नाला 1 वर्ष झालंय. परिस्थिती खूप बदलली आता. पण अजून खूप स्वप्न बाकी आहेत. अण्णांची बायपास करायची, स्वतःचं घर घ्यायचं. आणि हो, बिझनेस. आणि मला खात्री आहे ही सगळी स्वप्न नक्की पूर्ण होती. व्हायलाच हवं. आणि तेही एका वर्षाच्या आत. कारण मला माझ्या आदिती सोबत लग्नाचा पुढचा वाढदिवस सगळ्यांसमोर कुठलंही नातं न लपवता साजरा करायचा. जय, आदिती, मी तुला नाही तुझ्या पप्पांकडे जाऊ देणार. जय, मला खात्री आहे पुढच्या वर्षीही आपण खूप सुखात असू. आपल्या घरात, आपल्या माणसांसोबत. आता सगळं छानच होणार आहे. बघ, सत्य आहे. सुहास, बोल सुहास. हा जय, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा, आदितीने पण सांगितलं. हा, कसं झालं सेलिब्रेशन मग? सेलिब्रेशन खूप लोक आले होते. ऑफिस मधले सगळेच. आणि आमचे सरही. अरे बापरे. मग सगळं फिसकटलं असं नाही म्हणता येणार. हा, पण गोंधळ नक्की झाला. एनिवेज, या अॅनिव्हर्सरीचं तुला मी गिफ्ट देणार आहे. काय? हो, एका क्लायंट सोबत मीटिंग. तुला लक्षात आहे मागच्या वेळेस एका क्लायंट बद्दल बोललो होतो मी. त्या क्लायंटने ह्या शनिवारी 1 तासाचा वेळ दिलाय फक्त. त्या 1 तासातच आपल्याला सगळं प्रेझेंटेशन दाखवायचं. आणि समजा ते प्रेझेंटेशन आपल्याला 1 तासात नाही दाखवता आलं तर मात्र प्रॉब्लेम. आणि ते तिथल्या तिथेच डिसिजन देतील. पण हो, ही अपॉइंटमेंट जर मिस झाली ना तर मात्र अवघड आहे. कारण ते लगेचच दुबईला चाललेत 6 महिन्यांसाठी. अरे बापरे, मला वाटतंय शनिवारी ना. करूया आपण. डन करूया आपण. नक्की त्यांना भेटू. ठीक आहे, चल. एन्जॉय युअर डे. बाय. बाय.
काय म्हणत होता सुहास? अगं शनिवारी एका क्लायंट सोबत मीटिंग आहे आणि 1 तासात प्रेझेंटेशन बघून डिसिजन देणार. ही अपॉर्च्युनिटी जर मिस झाली ना तर पुढचे 6 महिने क्लायंट मुंबईत नाही. होईल मीटिंग आणि त्यांना प्रेझेंटेशनही आवडेल. चला, आजच्या दिवसाची सुरुवात गोड बातमीने झाली. गोड बातमी मिळाली आहे, पण घरी जाऊन ओरडा पडायला नको म्हणजे मिळवलं. म्हणजे रात्रभर आपण घरी जाऊ शकलो नाही आहोत. काका काकू वाट बघत असते. हो, दे. थँक्यू. चल. अहो अहो मी काय म्हणते, आज जाऊन पडा ना, अवघडले असाल. नाही नको. रात्रभर इथे बसून आहात. मी सांगितलं ना तुम्हाला, ते दोघं ऑफिसात आहेत. आधी ती एकटीच ऑफिसात अडकली असेल म्हणून जय सगळी तयारी करून घेऊन गेलाय. तुम्ही नका काळजी करू. कोण कुणाची काळजी करत नाहीये. उगाच काहीतरी तुझ्या मनचं माझ्या अंगी लावू नकोस. हो का? मग का बसला होतात रात्रभर बाहेर? मी त्या दोघांच्या काळजीनं बसलेलो नव्हतो. बाहेर पाऊस पडत होता, बरं वाटत होतं मला. आणि मला जिथे वाटेल तिथे मी बसेन, झोपेन. माझं घर आहे. आणि राहिला प्रश्न भाडे करूनचा, त्यांना यायचं असेल तर ती येतील, जायचं असेल तर जातील. मी कशाला कोणाची काळजी करू? कोण आहे ते? भाडे करू. अहो तुम्ही आतमध्ये जाऊन झोपताय ना? काका सॉरी, आम्ही रात्री येऊ शकलो नाही. खूप पाणी भरलं होतं सगळीकडे. ऍक्च्युली जय निघाला होता घरी यायला, पण माझ्यासाठी त्याला परत ऑफिसमध्ये यावं लागलं. हा म्हणजे पाऊस इतका होता ना, सगळेच परत आले. पाऊस खूपच होता ना? काय रे देवा, काय हा मध्येच पाऊस पडतो असा अचानक? हो, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आधी ती एकटीच अडकली होती ऑफिसमध्ये म्हणून जय सगळी तयारी करून गेला होता तिला सरप्राईज द्यायला. अहो म्हणजे तो भाडेकरू आपल्या बायकोला सरप्राईज द्यायला म्हणून ऑफिसमध्ये गेला, पण तिथे तर सगळेच जण होते. गट्टू पण होता. कसला वाढदिवस साजरा केला असेल कोण जाणे. आज सकाळी काय पेपर मध्ये छापून आलं हे सगळं? पेपर मध्ये का आला असेल? नाही, त्यांच्याशी न बोलताही बरंच काही कळतं तुला, म्हणून विचारलं. मी कशाला बोलू? तुला हे सगळं कळतं कसं?
हा ते मला सुहासचा फोन आला होता ना, म्हणून कळलं सगळं. आता तुम्ही सुहासशी बोलू नका असं कुठे सांगितलंय? अहो, किमान त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तरी द्या. मुलं म्हणून नाही, भाडेकरू म्हणून द्या. मला नाही द्यायच्या. तुला द्यायचे असतील तर दे. जय, हा बोल ग काय. नाही खास असं काही नाही. एक विचारू? हो विचार की. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, हो आहे. मग मग तू माझ्यासाठी काही गिफ्ट नाही आणलंस का? हो. हो काय? नाही म्हणजे हो, मी नाही आणू शकलो ग काही गिफ्ट. म्हणजे मी बघायला गेलो होतो पण काही मिळालं नाही छानस असं. आणि पाऊस होता ना. हो का? मगाशी तुझ्या जे हातात होतं, तू जे बॅगेत ठेवलंस ते काय? हे नाही, हे, काहीच नाही. आणि गिफ्ट तर अजिबातच नाहीये. आदिती राहू दे ना. कानातले? किती छान आहे ते कानातले. गिफ्ट म्हणून नाही, असेच घेतले होते. किती छान आहे ते कानातले, मला खूप आवडले. हे माझ्यासाठीच घेतले होतेस ना की रजनीसाठी? आदिती, अरे थट्टा केली मी तुझी. मग देत का नव्हतास तू? हे तुला माहितीये ना माझा चॉईस जरा. जय, मी पण तुझाच चॉईस आहे ना. म्हणून तर म्हणालो. मस्करी केली. छान दिसतायत ना कानातले. आता छान दिसत. जय, आता जाऊन झोप थोडा वेळ. रात्रभर तुझी झोप झाली नाहीये, तोपर्यंत मी मस्त स्वयंपाक करते. नाही नको, झोपत नाही, काम करतो. सुहासने एवढं केलंय, शनिवारी मीटिंग फिक्स केली आहे, तर प्रेझेंटेशन बनवावं लागेल ना. ठीक आहे, तुझं सगळं झालं की ये. मग काका काकूंना नमस्कार करूया. आणि मग निवांत बसून काम कर. आज मी सगळं तुझ्या आवडीचं करणार आहे. हो, काय करणार आहेस? तुझ्या आवडीची काकडीची खिचडी. काकू, तुम्ही स्वयंपाक करत असाल तर मी नंतर येते. शकू, आज काय खास बेत? आज जयच्या आवडीचं सगळं करणार आहे.
अरे वा, छान छान. काकू, सुखी राहा. काका बाहेर बसले असतील ना, त्यांच्याही पाया पडू नका. काका, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही हेच लग्न ऑफिसमध्ये सगळ्यांपासून लपवलं, त्यामुळे आम्ही तुम्हालाही नाराज केलं. पण काका, लवकरच असा दिवस येईल जेव्हा आम्हाला आमचं नातं कोणापासूनही लपवावं नाही लागणार. आमच्यामुळे कोणीही दुखावलं नाही जाणार. पण त्यासाठी आम्हाला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. काका, तुम्ही आमच्याशी बोलला नाहीत तरी आम्हाला माहिती आहे. तुमचे आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहेत आणि आई पुढे असतील. अहो, ऐकलत का? माझी श्रवण शक्ती चांगली आहे. उगाच मोठ्यान बोलून मला बहिरेपणाची जाणीव करून देऊ नकोस. श्रवण शक्ती चांगली आहे, पण आजूबाजूचं भान नसतं ना, म्हणून सांगते मोठ्यांदा. मी जेवण करून ठेवलंय टेबलावर, जेवून घ्या. मी जरा बाहेर जाऊन येते. कुठे? सारखे प्रश्न आणि संशय. नाही, मी म्हटलं आज वाढदिवस आहे ना, तर आमंत्रण द्यायला जात असशील. स्वभावाला औषध नाही हेच खरं. अहो, लताच्या मुलीला ताप येतोय 2 दिवस, म्हणून तिला बघायला जाते जरा. आता हेही जर का तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही चला बरोबर. लताला सांग मुलीची काळजी घे. हो, पण हे डबडं जरा बाजूला ठेवा आणि वेळेत जेवून घ्या. आणि हो, मी जरा जेवण जास्तीच केलंय. जेवून घ्या. बघते मी. तुम्ही या आत्या. पप्पा, तुम्ही? हॅलो अदिती, आज तुमच्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे ना, म्हणून विश करायला आलो. हॅपी अॅनिव्हर्सरी.
थँक्यू सो मच पप्पा. जयराम, हॅपी अॅनिव्हर्सरी. मी दिलेला बुके नीट जपून ठेवा, कारण हा तुम्हाला सतत आठवण करून देईल तुमच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीची. आणि शेवटच्याही. अरे, असं काय बघताय? अरे, आजचा दिवस आनंदाचा आहे तुमच्यासाठी. आज असं चेहरा पाडून उपयोगी नाही. सो सेलिब्रेट, कारण पुढच्या वर्षीपासून ही तारीख तुझ्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा दिवस असेल.